नमस्कार मित्रांनो, मी राजेंद्र काळे स्वागत करतोय तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण साईट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहोत आणि लोड बेरिंग चिऱ्यामध्ये लो बजेट काम करायचं असेल तर कशा प्रकारचं फाउंडेशन असावं त्याबद्दल सविस्तर माहिती देऊया. अगदी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं RCC काम न करता या ठिकाणी आपण फाउंडेशन केलेलं आहे. तर ते फाउंडेशन कसं असतं त्याबद्दल आपण लाईव्ह डेमो दाखवतोय, तर प्रत्यक्षात तुम्ही पहा. तर हा जो चौतरा दिसतोय तुम्हाला, हा लोड बेरिंगसाठी उपयुक्त आहे. थप्पी चिरा वापरलेला आहे आणि अगदी 2 BHKचं कमीत कमी 800 स्क्वेअर फीटच्या आतमध्ये हे 2 BHKचं प्लॅनिंग आहे. हे समोर तुम्हाला दिसतंय हा व्हरांडा आहे. हा व्हरांडा आहे 6 फुटाचा. त्याच्यामध्येच व्हरांड्यामध्येच काय केलेलं आहे, या ठिकाणी स्टेप्स ठेवलेले आहेत आणि हा हॉल आहे 11 बाय 15 फुटाचा आणि त्याच्या पाठीमागे 2 बेड आहेत आणि आग्नेयला किचन आहे. ही पूर्वाभिमुख वास्तू आहे आणि या ठिकाणी लागणारा भरावसुद्धा या ठिकाणी आणलेला आहे, मुरुम भराव. त्यानंतर चिऱ्याची सुद्धा या ठिकाणी स्टॉक केलेला आहे आणि ह्या ठिकाणी रबर सोलिंगसाठी ही खडी आहे मोठी. त्यानंतर रेग्युलर खडी आहे. हा चिरा आहे अशा पद्धतीनं आणि ही वाळू बारीक वाळू आणि मीडियम जाड वाळू अशा पद्धतीनं हे मटेरियल अगोदर स्टॉक करणं गरजेचं असतं. की बऱ्याच ठिकाणी काय होतं की रस्ता नसतो व्यवस्थित, कच्चा रस्ता असतो आणि पावसाळ्यामध्ये काम करायचं असेल तर मटेरियल जर साईडवरती आलं नाही तर काम थांबू शकतं. त्यामुळं अगोदर जर प्लॅनिंग केलं तुम्ही, लागणारं रॉ मटेरियल पहिल्यांदा कलेक्ट करा. फक्त आपली बिल्डिंग कुठे येणार आहे, बिल्डिंग सोडून त्या ठिकाणी करेक्ट करणं महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण गडबडीत मटेरियल कुठेही टाकतो आणि नंतर लक्षात येतं की बिल्डिंगला ते अडथळा आहे. आणि याच्याच बाजूला दुसरं एक काम आहे मित्रांनो, हे RCCचे तुम्हाला कॉलम दिसत आहेत. हे सुद्धा चिऱ्याचं आहे पण ते RCC स्ट्रक्चर आहे. मात्र आपण आज काय करतोय, लोड बेरिंगबद्दल माहिती घेतोय. या ठिकाणी तुम्ही पाहताय की जमिनीच्या वर 4 चिरे लावलेले आहेत आणि याच्यावरती कौलारू छप्पर असणार आहे. अगदी लो बजेट, कमीत कमी 10 ते 12 लाखामध्ये हे काम होऊ शकतं. याच्यावरती 6 इंचाची एक रिंग आपण फिरवणार आहोत. त्यानंतर लिंटल, कट लिंटल वगैरे टाकू शकतो, फुल लिंटल टाकू शकतो आणि वरती कौलारू किंवा पत्र्याचं छप्पर करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. मात्र याला ग्रुप पॉइंटिंग, पॉलिशिंग, मोल्डिंग केलं तर थोडासा खर्च 2-1 लाख रुपये वाढण्याची शक्यता असते. चिऱ्याचं फक्त बाहेरून आपण या ठिकाणी आणखीन कमी करायचं असेल तर साधं बांधकाम आणि सिमेंट पॉइंटिंग करू शकता. आतून फक्त प्लास्टर करू शकता. तर अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचं 2D प्लॅनिंग, 3D इलेव्हेशन, RCC डिझाईन, चिऱ्याचं डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. अगदी लो बजेट पण काम करू शकता, हाय बजेट पण काम करू शकता. चिरा हा नॅचरल स्टोन आहे आणि त्याची साईज जी आहे 14 इंच बाय 9 इंच बाय 6 किंवा 7 इंच जाडीला येतो. तर 6.5चा जरी मिळाला तर ह्या ठिकाणी हा जो चिरा दिसतोय तुम्हाला, हा बघा की या ठिकाणी 14 इंच लांबी आहे, 7 इंच जाडी आहे, 9 इंच रुंदी आहे. जेवढा चिरा जाडी असेल तेवढे चिरेची संख्या कमी होते. 1-2 थर कमी लागले तर हे 200 ते 300 एका लेयरमध्ये येतात एका बिल्डिंगला. हा जो भाग चारी बाजूला जी परिमिती आहे, हे 200 दगड कमी होतात. त्यामुळे 1 इंच जरी थिकनेस वाढली चिऱ्याची, तरी चिऱ्याची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे शक्यतो 7 इंच जाडीचा चिरा मिळाला तरी घ्यायला काय हरकत नाही आणि कुडी बांधकामसुद्धा 7 इंच रुंदीचं होतं. जर तो चिरा तुम्ही उभा लावला, तर अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन मित्रांनो सुरू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक धन्यवाद.